तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. तुला कळतंय का तू कोणाशी बोलतेस ते? पूर्णपणे माहिती आहे मला. माझ्या बहिणीचा नवरा आहात म्हणून इतके दिवस सगळं शांतपणे सहन केलंय. नाही ते काय करणार होतास तू? सयाजीराव, मला काहीच करायची गरज नाहीये. तुमची पापच एवढी झाली आहेत ना की तीच तुम्हाला गाडून टाकते. मग अक्षयला कसं कळलं की त्याला संपवायसाठी आपण दोघं एकत्र आले म्हणून? वीणाला मी भेटलो होतो आणि रागाच्या भरात मी तुमचं नाव बोलून गेलो. का उगाच अक्षयच्या जीवावर उठलायस? आता माझा किती पैसा संपला ना तरीच चालेल, पण मी त्या अक्षयला संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि जाऊन सांग त्या अक्षयला. तुम्ही आता यापुढे मी जसं सांगतोय तसंच करा. काहीही झालं तुमच्या बाबतीत तरी ते ताबडतोब मला कळवा, आणि कधी जर मला गरज लागली तर तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. नक्कीच. तुमच्या देशमुख इंडस्ट्रीला सुरून लागलाच समज. दगडू, जी साहेब. आता आपल्याला यापुढे खूप सावध आणि चौकस राहायला हवंय. नाही, तुम्ही काय काळजी करू नका साहेब. मी मायकलला सगळं समजावून सांगतो, तो आपली खबरदारी घेईल. या गुंड प्रवृत्तीच्या माणसांचा काही भरोसा देता येत नाही बाबा दगडू. यांना दुसऱ्या कोणाकडनं 4 पैसे जरी जास्त मिळाले तरी कोणासमोरही तोंड उघडतील. नाही, पण मायकलने आपल्याला जबान दिली आहे, तो आपल्याशी गद्दारी नाही करणार. या व्यसनी माणसांचं काही सांगता येत नाही रे. कुठे जर फुकटची दारू मिळाली ना तर काही कोणासमोर बरळेल तो. तेही खरंच आहे म्हणा, पण मी पाहतो काय करायचं ते. मायकल आपल्या कामासाठी जीव देईल, पण दिलेल्या कामाबद्दल कुठेही काही सांगणार नाही. मी बऱ्याच लोकांकडून ऐकलंय. दगडू, तसं झालं तर खूप बरं होईल. हे आईचं असं झाल्यापासून कुणावर विश्वास ठेवायचा कुणावर विश्वास ठेवायचा नाही काहीच कळेनासं झालंय मला. साहेब, तुमच्या मनस्थितीचा मला अंदाज आला आहे, पण साहेब या दगडूवर विश्वास ठेवा, पुन्हा पहिल्यासारखंच होईल तुमचं. दगडू, तू अशा वेळेला मला मदत करतोयस किंवा केली आहेस ज्या वेळेला माझ्याबरोबर कोणीही नव्हतं. खरंच तू माझ्याबरोबर आहेस यामुळे मला खूप आधार वाटतो. साहेब, तुम्ही माझ्या मुलीच्या वेळेस मला साथ दिली होती. तुम्ही अशा वेळेस मला साथ दिली जेव्हा मी माझ्या सगळ्या अपेक्षा सोडून दिल्या होत्या. आयुष्यभर जरी मी तुमची चाकरी केली ना तरी मी उपकाराची परतफेड करू शकणार नाही. दगडू, काय बोलतोयस तू? हे बघ, मला सांग, तेव्हा मी तुला मदत केली होती, आज तू माझ्या मदतीला येतोयस. दॅट्स इट. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं तुला भान आहे. हे भान असणं महत्वाचं आहे. त्या उलट ही अशी सयाजीरावांसारखी माणसं पाहिली ना की एखाद्याला मदत करणं, त्या मदतीची जाणीव ठेवणं, या असल्या शब्दांची आबरूच वेशीला टांगल्यासारखं वाटायला लागलंय मला. अगदी खरं बोललात तुम्ही साहेब. सयाजीरावांसारख्या गद्दार माणसाला पायाखाली चिरडलं पाहिजे. त्याची गरज नाही दगडू. आमचे सयाजीराव स्वतःच्याच पापांच्या ओझ्याखाली दबून मरणार आहेत एक दिवस. साहेब, पण तो तुमच्या बहिणीचा नवरा आहे ना? हो हो, आणि याच कारणामुळे तो सतत वाचत आलाय. पण आता मात्र त्याला कायमची अद्दल घडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही दगडू.
अरे मायकल तू माझं काम करणार आहेस की नाही? ते मी लवकरच करणार आहे. हे बघ मला ही असलेली गुलगुल उत्तरं देऊ नकोस. तारीख दिवस आणि वेळ सांग. हे बघा, तुमचं काम मी घेतलंय आणि ते मी 100% पूर्ण करणार आहे. पण त्याआधी तुम्हाला माझं एक छोटंसं काम करावं लागेल. कोणतं? अक्षय देशमुखच्या आईचा पत्ता मला पाहिजे. मिळणार नाही. मला पत्ता पाहिजे आहे. मिळणार नाही. सयाजीराव, अक्षय देशमुखच्या आईचा ॲड्रेस देताय ना? ए मायकल तू कोणी का असेलस, मी सांगितलं तर तू ऐकायचं, कळलं? आपल्या धंद्यात गद्दारी चालत नाही, माहिती ना तुला? मी शेवटचं विचारतोय, पत्ता देताय ना? दिनकर समजवायला. चुप. सयाजीराव, मला सांगा, अक्षय देशमुखच्या आईला तुम्ही कुठे ठेवलंय? याचा अर्थ तुला माझं काम करायचं नाही आहे आणि मी कोणाला करू पण देणार. पस्तावशील ए मायकल. हा मायकल लोपिस आयुष्यात कधीच पस्तावलेला नाही. आणि हो, तुम्ही दिलेले पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊन जातील, ते पण व्याजासकट. एक लक्षात ठेवा सयाजीराव, जो माझ्या पाठीवर वार करतो ना त्याला मी कधीच सोडत नसतो. समजलं ना? येतो मी. दिनकर हा पोपटले विटू विटू बोलायला लागलाय. त्याचा बाप शोधून काढला पाहिजे आणि या साल्याचा दी एंड केला पाहिजे. खरे साहेब. मायकल लोपेस. मनस्विनी वीणा, वीणा बाळा, काय झालं? अशी का बसलीयस? बरं वाटत नाहीये का? नाही, ठीक आहे. ठीक आहे कसं? काहीतरी बिनसले नक्कीच. आई वीणा, वीणा शांत हो बाळा. रडू नकोस, रडू नकोस. हे बघ, मला माहिती आहे तू ज्या परिस्थितीतून जातेस ना, वाईट वाटणं साहजिकच आहे. पण आयुष्यात कितीही दुःख आली तरी हसतमुखानं सामोरं जावं त्याला. आई आई पण माझ्याशी प्रत्येक टप्प्यावर असं का होतंय ग? आई मी मन खूप घट्ट करून लग्नाचा निर्णय घेतला होता कोणाशी? नितीनशी. पण आई आता त्याच्याशी लग्न करणं मला खूप कठीण वाटतंय ग. काय झालं? अगं, एवढा चांगला निर्णय घेऊन आता माघार का घेतेस? आई आई नितीन खूप बदललाय ग. तो माझ्याशी एवढा वाईट वागला तरीही मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याच्या मनात अक्षय आणि माझ्याविषयी संशय.
जे व्हायचंय ना ते होऊन गेलं. पण तू अक्षयशी असं का वागलास? तो माझ्याशी असा का वागला? काय गैरवागलाय तू? तुझ्या आणि माझ्या लग्नाविषयी बोलणारा तो कोण? तू चुकतोयस. आणि तो बरोबर आहे. वाटलंच मला तू त्याचीच बाजू घेणार, त्यालाच चांगला बोल. माझीच चूक वाटते ना तुला? हे बघ, मला असं काही म्हणायचं नव्हतं. अगदी तसंच म्हणायचंय तुला आणि तेच बोललीस तू. अक्षयने तुला प्रपोज केला नाही? तो तुला बघायला आला आणि तुझ्या लहान बहिणीला पसंत केलं, बरोबर? तो तुझ्या लायकीचाच नाहीये. वीणा, तू समजत का नाहीयेस? हे बघ, तू माझ्याशी लग्न केलंस ना तर मी सयाजीला पण सोडून देईन. त्याच्याशी केलेलं बिझनेस डील पण. काय काय तू तू सयाजीशी हात मिळवणी केलीस? हो आणि आणि हे सगळं तू त्याच्या सांगण्यावरून करतोयस? हो. शी, मला ना तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये. आय हेट यू नितीन, आय हेट यू. आई, त्याला वाटतं मी त्याच्यावर अजिबात प्रेम करत नाही. मी सारखी अक्षयची बाजू घेते, त्याला भेटते, त्याच्याशी बोलते म्हणून तो खूप चिडलाय. मी अक्षयला मारून टाकीन आणि माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर त्याला तूच जबाबदार असशील असं म्हणाला तो मला. आई, काय करू ग मी? हे बघ बाळा, देवावर विश्वास ठेव. आई, त्याने तर माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला फक्त दुःखच दिलंय. थोडंसं सुख आलं की लगेच तो हिरावून घेतो. आई, मी अशीच राहणार का ग आयुष्यभर? कधी सुटणार माझे प्रॉब्लेम्स? बाळा, असं का बोलतेस? हे बघ, दुःख पार केल्यानंतरच सुखाची हिरवळ दिसते. धीर धर, तुझ्या आयुष्यात खूप सुख येणार आहे. पूस बघू डोळे. माणसानं नेहमी चांगला विचार करावा. आई, अक्षयरावांच्या आईचा तपास लागला की नाही? माझे प्रयत्न चालू आहे. लवकरच तपास लागेल. तिकडे सयाजी ऑक्टोपस सारखा पाय पसरायला लागलाय. त्याला लवकरात लवकर काबीज करायला पाहिजे. त्याला जे काय करायचं ना ते करू द्या. त्याचे वीक पॉइंट मला माहीत आहे. पण आपल्याला लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे. दगडूशेठ, घाई करून चालणार नाही. सध्या परिस्थिती बदलली आहे. काय झालं? मी सयाजीरावांचा कॉन्ट्रॅक्ट सोडलाय. काय? सयाजीराव, मला सांगा, अक्षय देशमुखच्या आईला तुम्ही कुठे ठेवलंय? याचा अर्थ तुला माझं काम करायचं नाहीये. आणि मी कोणाला करू पण देणार. पस्तावशील ए मायकल. हा मायकल लोपिस आयुष्यात कधीच पस्तावलेला नाही. आणि हो, तुम्ही दिलेले पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊन जातील, ते पण व्याजासकट. एक लक्षात ठेवा सयाजीराव, जो माझ्या पाठीवर वार करतो ना त्याला मी कधीच सोडत नसतो. आता मी पूर्णपणे अक्षय देशमुख करता काम करणार आहे. त्याने दिलेले पैसे मी त्याला परत करून टाकले. त्यांनी काय काम सोपवलं होतं तुमच्यावर?
अक्षय देशमुखचे हातपाय तोडण्याचा कॉन्ट्रॅक्ट होता. काय? काय झालं? रडू नको. वीणाचं दुःख नाही हो भावत. माझ्या लेकरांना कधीच कोणाचं वाईट केलं नाही, मग तिलाच असा त्रास का सहन करावा लागतोय? तुझं आईचं काळीज आहे म्हणून तुला दुःख होतंय, पण वीणा खंबीर आहे. हो आहे, पण जर का अशी सतत दुःख तिच्या वाटेला येत राहिली तर कुठवर सहन करणार ती? खूप मोठं मन आहे पोरीच. कसली अपेक्षा न करता घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी पोट तिडकीने राबत असते. देवाला तिची का दया येत नाहीये? का तिच्या पदात अशी दुःख जातात? हे बघ, दुःख तो देत असेल तर सुख सुद्धा तोच देतो. परमेश्वराला दोष देऊन समस्या आणि दुःख संपत असते तर देवघरा आणि मंदिरा ओस पडली नसते का? नाही, मी देवाला दोष नाही देते. देऊ ही नको. पण माझी वीणा कधी सुखी होणार? हो, चेहऱ्यावर जरी हसू असलं ना तरी मनात खूप दुःख भरले तिच्या. कधी संपणार आहे दुःख? आई आहे हो मी तिची. तिच्या डोळ्यात एकही अश्रूचा थेंब नाही पाहत मला. तिचं दुःख मला दिसतंय, पण परिस्थिती आणि काळ याच्या पुढे कुणाचं काही चालतं का? अगं, मलाही तिची चिंता वाटते. तिला सुखी पाहण्यासाठी माझे डोळे आसुसले आहेत, पण ती वेळ कधी येईल याची वाट पाहत मी शांतपणे बसलो आहे. तूही शांत हो. मी तुझ्या पुढे हात जोडतो. असं काय करता? माझ्यासमोर नका हात जोडू. माझ्यासमोर हे बघ, मनाला वाटून घेऊ नकोस. बास झालं. खरंच मला ना कंटाळा आला आयुष्याचा. असं वाटतं घर सोडून कुठेतरी दूर निघून जावं. अगं असं का बोलतेस? मग काय ग सीमा, सारखे आपले प्रॉब्लेम्स. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर दुसरा प्रॉब्लेम उभा. अगं आता आणखी काय झालंय? ताईचं आणि नितीनचं भांडण झालंय. मग? अगं मग काय, त्या दोघांचं भांडण झालंय. अगं हो, त्यांचा राग शांत झाल्यावर ते बोलतील. आणि बघ, त्या दोघांचं भांडण झालंय ना, तुला का त्रास होतोय? सीमा, ती माझी मोठी बहीण आहे. अनु, मला कळतंय,
तुला ताईची काळजी आहे. अच्छा ठीक आहे, तू सांगशील तसं. ओके, काय करूया आपण? नितीनला समजूया का? अगं काय हो, तू सांगत होतीस ना नितीन खूप चांगला आहे, ताईचा क्लासमेट आहे, मग अचानक असं भांडायला का लागलाय? तो सयाजीमुळे बिघडला.